सुरू आहे. आता इतकी सुंदर पद्धतीने साधनेची साखळी ही आचार्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि अगदी साधकाला व्यवस्थितपणे समजावून सांगतात की ह्या देहामध्ये आल्यानंतर, मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर साधनेच्या माध्यमातून तुला स्वरूपाची प्राप्ती करायची आणि ही स्वरूपाची प्राप्ती करायची जर असेल तर काहीतरी तुला स्वतःला करावं लागेल. तुझ्यावर ईश्वर कृपा होईल, तुझ्यावर गुरुकृपा होईल, शास्त्र कृपाही होईल, परंतु हे सगळं झाल्यानंतर आत्मकृपा आत्मसंतुष्ट होणं हे तुझं काम आहे, ही तुझी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी ज्याची त्याला पार पाडावी लागेल. कारण भूक जर मला लागली आहे तर जेवावं मलाच लागेल. माझ्या ऐवजी कोणी जेवून चालणार नाही आणि माझी भूक पण त्याच्यामुळे मिटणार. आता असं जर आहे तर मग या साधनेची मार्ग कोणती किंवा ह्या ही साधना करावी कशी? साधनांची पण काही साधन असते. आत्मविद्येची साधन आहे, साधी सुधी साधना नाहीये. मग ही साधना जर करायची असेल तर सर्वात पहिला जो शंकराचार्यांनी आपल्याला उपदेश केलेला आहे तो म्हणजे ह्या इंद्रियाच्या माध्यमातून बाहेर जाणारे जे विषय आहेत त्या विषयांना लगाम घालणे. त्या विषयांना ते हे सगळे इंद्रिय जे विषय आपल्या ज्ञानेंद्रियातून हे सगळं जे मन आपलं बाहेर झेपावत आहे त्यावर अंकुश आणणे हे पहिली साधन. आणि याचं महत्वाचं कारण असं की मनाशी इंद्रिय निगडित असतात आणि इंद्रिय आणि मन हे दोघांशी निगडित असतात. मग असं जर आहे तर मग ही साधना जी करायची आहे तिची सुरुवात करायची कुठून? फार सुरेख सुरेख प्रणालीच्या दिली की सर्वात पहिल्यांदा नियंत्रित करावं लागेल ते पहिल्यांदा माणसाचं मन. आणि माणसाचं जर मन नियंत्रित केलं तर जे इंद्रियाच्या मागे धावत आहे आणि बाहेरच्या वस्तूंचा वेध घेत आहे तो वेध घेणं जर थांबवलं, त्याला जर बाध केला तर निश्चितपणे त्या इंद्रियाची दिशा ही आता अंतरंगाकडे वळेल आणि मग अंतरंगाचा प्रवास हा सुरळीत होईल. सुंदर प्लॅनिंग आहे, नियोजनबद्धता अतिशय. मग आता हे करायचं कसं? तर त्या ठिकाणी एक छान प्रणाली सुद्धा आचार्यांनी सांगितली. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च प्राण नेत्रे. संपूर्ण माझे ज्ञानेंद्रिय जे आहे हे ज्ञानेंद्रिय हे कर्मेंद्रिय हे मी नाही. कारण सिद्धांत आणि गृहीत कसं आहे, सिद्धांतच आहे की जे माझं आहे ते मी नाही. हा पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत आहे की मनुष्य ह्या जगामध्ये दुःखी का आहे तर त्याचं आयडेंटिफिकेशन हे चुकीचं झालेलं आहे. शरीराची देह तादात्म्यता आहे, मनाशी मन तादात्म्यता आहे, बुद्धीशी बुद्धी तादात्म्यता आहे आणि ह्या तादात्म्यामुळे मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे हे तो सगळं म्हणतो आणि त्याच्या मागे असणारे जे साक्षी तत्व आहे हे साक्षी तत्व तो विसरला. त्या साक्षी तत्वाचा त्याला विसर पडला आणि त्यामुळे हे सगळं फॉल्स आयडेंटिफिकेशन या ठिकाणी झालं. आता हे सगळं होत असताना आचार्य कुठपर्यंत नेतात आपल्याला की इंद्रियाच्या जे विषय आहेत त्या विषयापासून इंद्रियांना मागे खेचणे आणि हे इंद्रिय अशा मनाच्या स्वाधीन करणे की जे मन बुद्धीला अधीन झालंय. कारण शेवटी काय असतं ना की बुद्धीच्या अधीन जेव्हा मन होतं तेव्हा खरी योगाची प्रक्रिया सुरू होते. तोपर्यंत योग नाही होत. तोपर्यंत इंद्रिय योग होईल, सुख दुःख योग होईल, सगळे योग होते. पण ज्या योगाच्या माध्यमातून आत्मविद्येची प्राप्ती करायची आहे तो योग जर घडायचा असेल तर पहिलं काम आहे की या मनाला बुद्धीच्या स्वाधीन करणे आणि त्याचबरोबर ती बुद्धी सुद्धा तयार करणे की मनाला आता तू हातात घे आणि लाव तिकडे. ह्या दोन्ही क्रिया आणि ह्या दोन्ही क्रिया जर सक्षमतेने घडल्या तर निश्चितपणे अध्यात्म विद्या ही आपल्याला सुलभ जाते. आत्मज्ञान नाही होणार,
आत्मज्ञानाची प्राप्ती तरी होणार नाही. परंतु आत्मज्ञानासाठी जी क्वालिफिकेशन आहे की माझ्या मनाची शांतता, चित्ताची शुद्धता, जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तत्व कळेल, सत्व कळेल, परंतु तत्वात मन स्थिर होणार नाही. हा एवढा सगळा भाग सांगितल्यावर मग आता हे करायचं कोणी? हे ज्याचं त्यानेच करायचं. हे ज्याचं त्यांनी याच्यासाठी करायचं की प्रत्येकाने देहोहम ही धारणा पक्की केली असल्यामुळे देहबुद्धी आत्मबुद्धी करावी इथपर्यंतचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास ज्याचा त्यांनी एकट्याने करायचा असतो. हा माझा मार्ग एकला, हा एकट्याला करायचा. आणि म्हणून स्वतःच्या प्रगतीच्या बाबतीमध्ये जागृत राहून ही प्रगती करून घ्यायची. मग आता याच्यामध्ये अडथळ्याने राहतील असं काही अतिशय उत्कृष्ट विवेचन या बाबतीत झालेलं आहे. अहंकार येईल, वेगवेगळे अडथळे येतील. बरं, आता हे ज्ञान नाही असं म्हणायचं का? ज्ञान तो नित्य उपलब्ध आहे. ज्ञान हे नित्य उपलब्ध आहे. ते कधीच विखुरलं नसतं, ते कधी संपलेलं नसतं, ते कधी उदयाला येत नाही. आपल्याला वाटतं ते उदयाला आलेलं आहे, असं वाटतं ते उत्पत्ती आहे, ते स्थितीमध्ये आहे, त्याचा लय झाला. ज्ञानाला हे कुठलेही उपाधी लागू नाही. आणि म्हणून जे ज्ञान नित्य उपलब्ध आहे त्या उपलब्ध ज्ञानाची ही उपलब्धी जी आहे ती उपलब्धी फक्त आता आपलं मन अट्यून करणं आहे. तिकडे रेडिओचे गाणे सुरू आहे, रेडिओ स्टेशनवर गाणे सुरू आहे. मी जर माझा रेडिओच लावला नाही तर मला काहीच ऐकायला नाही मिळणार. त्या पॉवर हाऊस मध्ये सगळी इलेक्ट्रिसिटी आहे, पण जोपर्यंत मी माझ्या घरातलं बटन दाबत नाही ना तोपर्यंत माझ्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी नाही येणार. मग त्या बोर्डाला नावं ठेवण्यात अर्थ नाही. अरे तुमच्या घरी दिवे लावा, इलेक्ट्रिसिटी तर आहेच तिथे. हा एवढा सगळं त्याच्यामध्ये जे उपलब्ध आहे ते उपलब्ध जे आहे त्यालाच फक्त आता आपल्याला प्रत्यक्ष त्याची अनुभूती घ्यायची. आणि ही अनुभूती घेण्यासाठी जी सम्यक दृष्टी लागते त्या सम्यक दृष्टीच्या 7 पायऱ्या सुद्धा सकाळी अतिशय उत्कृष्ट रीतीने आपल्यापर्यंत पोहोचल्या. त्याच्यातली तिसरी जी पायरी आहे, पहिली पायरी सांगितली आहे विषयांची स्पृहा निश्चिती. आचार्यांचा क्रमही बघा किती सुंदर आहे. 8व्या श्लोकामध्ये विषय स्पृहा निवृत्ती हा भाग अतिशय सुंदरपणे व्यक्त केला. आणि विषय स्पृहा निवृत्ती केव्हा होईल तर म्हणे स्वतःला जाण, लॉ ऑफ बिईंग, माझ्या अस्तित्वाचा जो नियम आहे तो जर धर्म या संकल्पनेमध्ये मी घेतला तर माझ्या अस्तित्वाचा नियम जाणूनच मी त्या ज्ञानानेच अज्ञानाची निवृत्ती करू शकते. आणि म्हणून विषय स्पृहा निवृत्ती आणि धर्मनिष्ठा आणि तिसरा निष्काम कर्म इथपर्यंत आचार्यांनी आपल्याला आणून ठेवलं. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात की आता योगावर आरूढ व्हावं लागेल, त्याच्याशिवाय हा साधना आता जमणार. तर योगावर आरूढ होणं म्हणजे काय? आजच्या संकल्पनेमध्ये योगा हा शब्द आपल्याला घ्यायचा नाही. योग त्याला म्हणतात की जो ज्या क्षणाला बुद्धी ही मन हे तयार होतं, बुद्धीला सरेंडर होतं. तेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य पाहिजे. ज्या वेळेस मन आणि बुद्धीचं ऐक्य होतं आणि बुद्धी ही अलगद मनाला ओढून घेते आणि ती लावते तत्वाच्या ठिकाणी, त्याच वेळेस योग घडला असं म्हणावं लागेल. मग आता इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे त्याचा पुढचा जो श्लोक आहे त्या पुढच्या श्लोकाची महत्वाची संकल्पना आहे संन्यस्त सर्व कर्माणी. संन्यस्त सर्व कर्माणी भवबंध विमुक्तये यतंता पंडिते धीर्ये आत्माभ्यासी उपस्थिते. महत्वाची संकल्पना याच्यामध्ये संन्यास सर्व कर्माणी, सर्व कर्माचा संन्यास घेऊनच आत्मतत्वाचा पुनर्शोध घेता येतो असा त्याचा शब्दशः अर्थ केला तर होईल. पण महत्वाची जी संकल्पना आहे ती संकल्पना आहे आत्मतत्वाचा पुनर्शोध. आणि हा आत्मतत्वाचा पुनर्शोध घ्यायचा असेल तर निश्चितपणे माझं जे मन आहे जे इंद्रियांच्या माध्यमातून विषयांकडे धाव घेतं आणि त्यातून कर्माची उत्पत्ती होते, कर्मच त्याला म्हणतात.
की जे कर्म हेतुक असो किंवा निर्हेतुक असो, इंद्रियांच्या माध्यमातून जे प्रगट होतं आणि इंद्रियांच्या माध्यमातून जे घडतं त्याला आपण म्हणतो कर्म. आता म्हणे मग कर्माची सुरुवात होते कुठून? कुठून होते कर्माची सुरुवात? तर म्हणे माणसाच्या मनात अनेक इच्छा निर्माण होतात. ह्या इच्छा निर्माण होतात, त्यातून कर्म घडतं. एक साखळी दिली आहे पुन्हा कर्माच्या बाबतची. कारण कुठलाही विषय समजून घ्यायचा असेल तर पुन्हा एक सिद्धांत लक्षात घ्यावा लागतो. नो द सिस्टीम. आता नो द सिस्टीम असेल तर मला कर्म सिस्टीम समजून घ्यावी लागेल. कर्माची सिस्टीम काय आहे ते समजून घेतल्याशिवाय ह्या कर्मापासून विरक्ती कशी घ्यायची किंवा कर्मापासून स्वतःला डिटॅच कसं करायचं हे समजणार नाही. म्हणून यासाठी नो द सिस्टीम ही कर्म सिस्टीम आपल्याला समजून घ्यावी लागेल. कार्मिक जे सिस्टीम आहे ही आपल्याला समजून घ्यावी लागेल. म्हणून होतं काय की मनामध्ये इच्छा निर्माण होते आणि इच्छेतून कर्म घडतं. ह्या कर्माचं जे परिणिती आहे त्या परिणितीमुळे मला अनुकूल किंवा प्रतिकूल अशी फळं मिळतात. मग अनुकूल नियम सुखम, प्रतिकूल नियम दुःख. अनुकूल फळ मिळालं तर आनंद वाटतो, प्रतिकूल फळ मिळालं तर दुःख होतं. आणि मग हे हे चक्र अशा पद्धतीने सुरू राहतं की मग सतत ते फलभोग मिळाला की मग हे सगळं सुख दुःख या सगळ्या चक्रामध्ये माणूस फसून एक दिवस मृत्यू होणार. आणि मग मृत्यू झाल्यानंतर पुन्हा ज्या मनामध्ये ज्या आयुष्यभर वासना आलाय जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे पुन्हा 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 तो जन्म मृत्यूचा चक्र सुरू राहतो. मग हे का घडतं? हे याच्यासाठी घडतं की जे जे कर्म मी करतो त्या त्या कर्मामध्ये माझं एक सकामता त्या कर्मामध्ये असते. प्रत्येक कर्म मी काहीतरी हेतूने करतो. निर्हेतुक कर्म आपण नाही करत. काहीतरी मंदिरात जाऊ तर काहीतरी नारळच फोडू, काहीतरी मला पगारच मिळू दे, मला पैसेच मिळू दे, माझं घरच होऊ दे, माझे लग्नच होऊ दे, मुलं बाळ. काय इतकी छान कथा सांगायची आमच्या स्वामीजी की एक राजा होता, भिकारी होता, भिकारी. आणि त्या भिकाऱ्याला राजा बनवलं. आणि तो राजा बनल्यानंतर जेव्हा त्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली आणि त्या मिरवणुकीवर लोक असे फेकायला लागले पैसे, चिल्लर पैसे. राजाची मूळ वृत्ती नाही गेली. तो राजा झाला, त्याला एवढं सगळं त्रिलोकाचं साम्राज्य त्याच्याकडे आलं, परंतु त्याची मूळ वृत्ती गेली नाही. कारण की आयुष्यभर मला राज्यपद मिळू दे यासाठी जी सकामता होती ती त्या पद्धतीने त्यांना राज्य मिळालं, परंतु मूळ वृत्ती न गेल्यामुळे जे चिल्लर समोर पडलेले राहिले ते उचलण्यात त्याचा सगळा वेळ गेला. शेवटी लोकांनी सांगितलं की महाराज तुम्ही आता राजे झालेले आहात, नका ते चिल्लर उचलत. घडतं कसं की मी जरी या सगळ्या अध्यात्म ज्ञान विज्ञानाच्या मार्गावर असलो तरी पण ही जी सकामता मनामध्ये आहे, ही जी सकामता आहे, ह्या सकामतेपासून जी फलांची उत्पत्ती होते, जी फलभोगांची उत्पत्ती होते, त्यापासून जे दुःख सुख मिळतं, हे सुख दुःखाचं जो सगळं चक्र आहे या चक्राच्या माध्यमातून मग मला आयुष्यात पुन्हा दुःख, बरं सुख या कर्मफळातून सुख जरी मिळालं तर ते टिकतं थोडी. ते मुलबाळ होऊ दे, कर्म केलं, मूल झालं, आता ते चांगलं राहायला पाहिजे, आता ते सगळं त्याचं व्यवस्थित झालं पाहिजे, त्याच्यासाठी पुन्हा व्रत वैकल्य सुरू होतात, पुन्हा सकामता सुरू होते, मग पुन्हा त्याच्यात काहीतरी गडबड होते, मग पुन्हा काहीतरी व्रत वैकल्य, हे संपत नाही, न संपणारी आहे. म्हणून त्या फळात ते फळ सुखाच्या रूपात मिळो तरीही दुःख आहे आणि दुःखाच्या रूपात मिळालं तर दुःख आहेच. मग त्याचे उपाय काय? मग आता काय कर्मच करायचं नाही का? कर्मापासून संन्यास घ्यायचा का? दोनच उपाय असू शकतात. एक तर कर्म न करणे किंवा कर्मापासून पूर्ण संन्यास घेणे. मग ह्यापैकी नेमकं काय महत्वाचं आहे? बघा, निष्काम कर्म चित्तशुद्धी प्रदान करेल आणि चित्तशुद्धी प्रदान करून ज्ञानाचा अधिकार सुद्धा दिला आपल्याला. आणि असं ज्ञान प्राप्त झालं की मग कर्मही करायचं राहणार नाही, याही गोष्टी आहे. आणि म्हणून
हा ज्ञानाधिकार प्राप्त करण्यासाठी किंवा हे संपूर्ण चित्त शुद्धी करण्यासाठी, कारण जेवढं कर्म माझं निष्काम होत जाईल, जेवढं त्या कर्मामध्ये माझी फळाची आसक्ती नसेल, निष्काम होत जाईल, तेवढं तेवढं मला मिळणाऱ्या भोगांपासून मी किंवा मला मिळणाऱ्या भोग आणि त्यापासून मिळणारे सुख दुःख यापासून मी थोडा थोडा दूर जाते. आता होतं कसं की जे कर्म मी करते कोणतंही असो, त्या कर्मामध्ये माझा कर्तृत्व भाव पण असतो, म्हणजे कर्तृत्वाभिमान पण असतो आणि भोक्तृत्व भाव पण असतो. मी करतो, मी भोगतो, हे सगळे भाव असतात. मग मी करतो, चांगलं झालं तर ठीक, भोग व्यवस्थित मिळाला तर ठीक, नाही तर दुःख. पुन्हा पुन्हा त्याच 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 माणूस थकत नाही. हे सगळं करून करून माणूस थकत नाही. म्हणजे मजा ही आहे, इतक्या मनाला वेदना होतात, इतक्या मनाला वेदना होतात, पण माणूस त्याच्यापासून काही थकवा येत नाही त्याला. जास्ती 4 कामं केले तर थकवा येईल, पण ह्या गोष्टींनी मन थकत नाही. आणि म्हणून म्हटलं जातं, की माइंड इज एसेन्स ऑफ ऑल थिंग्स. सगळ्या संतांनी प्रशिक्षण मनाला दिलंय. समर्थता म्हणजे मनाला ते इतके गोंजारतात, मना सज्जना, नको रे मना. इतके छान पद्धतीने समजवतात ते मनाला. तर सगळे संस्कार जर या मनावर केले, तर तिथून किती सगळ्या गोष्टींची सुरुवात त्या ठिकाणापासून कशी होते. पण मग आता पुन्हा विचार येतो की नो द सिस्टीम. आपल्याला सिस्टीमचा विचार करावाच लागेल, की मग कर्म म्हणजे काय? काही प्रश्न येतात त्याच्यामध्ये, की कर्म म्हणजे काय आहे? कर्म हे किती प्रकारचे असतात? कोणतं कर्म केलं पाहिजे? का केलं पाहिजे? कशासाठी केलं पाहिजे? ते करत असताना नेमकी माझ्या मनाची अवस्था कशी असावी? हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. म्हणून मग आता ह्या इंद्रियांच्या माध्यमातून जर झालेली जर मनाची अभिव्यक्ती असेल, तर कर्म म्हणजे ब्रह्मांडाच्या स्तरावर कर्माचा विचार केला, तो शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी मायेच्या योगाने होणारा जो विश्वोत्पत्तीचा प्रसार आहे, त्याला आपण कर्मच म्हटलं जातं. जे पिंडी ते ब्रह्मांडी, हा जर विचार केला. पण मग आता आपण पहिल्यांदा आपल्या बुद्धाकडे उद्धर्यात आत्मानत्मानम, स्वतःचा विचार करून जर आता कर्माचे प्रकार म्हटले, तर माझ्या कर्माचे प्रकार किती आहे? याबद्दल सगळ्यांचा अभ्यास खूप छान झालेला आहे, निश्चितपणे. कर्माच्या प्रकारांमध्ये विहित कर्म आहे, जी मला शास्त्राने सांगितली. जी कर्म मला करायला सांगितली, ती माझी विहित कर्म आहे. जे डूज, दुसरे डोंट्स, निषिद्ध कर्म, ती जी करू नये. पण नेमकी जी करू नये ते शरीर म्हणतं कर, निषिद्ध कर्म. नित्य कर्म आहे. रोज स्नान, संध्या आदी या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात. काही नैमित्तिक कर्म आहे, ज्याच्यामध्ये काही पूजा अर्चा आहे, काही यज्ञ याग असं नैमित्तिक कर्म, निमित्ताने होणार. काही कर्म ही काम्य असतात, ज्याच्यामध्ये आपण सकामता ठेवून ती कर्म करतो. की उदाहरणार्थ, मला चांगलं पास कर रे बाबा, मला पैसा मिळू दे रे बाबा, मला चांगलं घर दार माझं सगळं होऊ दे, तब्येत चांगली राहू दे. सगळ्या सगळ्या गोष्टींसाठी जे आम्ही करतो ते काम्य कर्म. काहीतरी त्याच्यात कामना असते. असं केलं तर असं होऊ दे, तसं केलं तर तसं होऊ दे, ही कामना मनात ठेवून ईश्वरालाही सोडत नाही आपण. सगळ्यांना ते करतो, ईश्वराला नाही सोडत, की देवा हे तुला देतो 1 रुपयाचं 10 रुपयाचं नारळ, पण मला लाखोची लॉटरी लागू दे, त्याला सुद्धा नाही सोडत. म्हणून मग हे जे आहे की काम्य कर्म, नंतर येतं प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म कसं असतं, की काही एखादं निषिद्ध कर्म मी केलं आहे, त्याच्यावर त्या कर्माचा दोष दूर व्हावा म्हणून केलेलं कर्म. आपण विचार करतोय नो द सिस्टीम, कर्म सिस्टीम आपल्याला जाणून घेतली, की मग तिथून कर्मापासून तर नैष्कर्म्यापर्यंतचा जो प्रवास आहे, त्याला साधना असं म्हटलेलं आहे. पण कर्मापासून नैष्कर्म्यापर्यंत जाण्यासाठी ह्या कर्माच्या संन्यास मार्गातून किंवा कर्म संन्यास मार्गातून जावं लागतं. ह्या मार्गाने गेलो नाही तर नैष्कर्म्यापर्यंत आपण नाही पोहोचणार. म्हणून इंद्रियांचा विचार झाल्यानंतर आता येतो इंद्रियांच्या माध्यमातून कर्मेंद्रियांच्या माध्यमातून घडणाऱ्या कर्मांचा. मग ती कर्म झाली एवढी 6 प्रकारची कर्म. बरं, आता त्याच्यामध्ये आणखीन
आणखीन 3 कर्माचा विचार प्राधान्यक्रमाने केला जातो तत्वज्ञानाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. आणि ती कर्म आहे, पहिलं म्हणजे क्रियामाण, जे वर्तमानात सुरू आहे. आज मी जे कर्म करतोय ते क्रियमाण कर्म आहे. मग ते कायिक असेल, वाचिक असेल, मानसिक असेल, कोणतेही असेल. हे झालं क्रियमाण कर्म. आणि हे क्रियमाण कर्म करण्याचं स्वातंत्र्य मला आहे. मी आज वर्तमानामध्ये कोणतं कर्म करावं याचं मला पूर्ण स्वातंत्र्य आहे. माझ्यावर कोणाचंही त्याच्याबद्दल बंधन नाही. यथा मना तथा कर्म. दुसरं जे आहे ते प्रारब्ध कर्म. आपण म्हणतो ना, प्रारब्धात असेल तसं होईल. माझं प्रारब्ध. प्रारब्ध कर्म म्हणजे माझा जो कर्मसाठा आहे त्या कर्मसाठ्यातून या देहामध्ये मला भोगण्यासाठी मिळालेलं माझी शिल्लक अमाऊंट. बँकेमध्ये मी अमाऊंट टाकली, 1,00,000 रुपये अमाऊंट टाकली, पुढच्या महिन्यात मला त्यातली काढायची आहे, त्यातलाच हिस्सा मला मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त मला मिळू शकत नाही. जेवढा टाकला तेवढाच मिळेल, जे टाकला तेच मिळेल. लॉकर मध्ये मी कोळसे भरले आणि गेल्यावर त्या बँक मॅनेजरला म्हटलं की साहेब कोळसे आहेत त्याच्यामध्ये. ते मला म्हणतील मॅडम तुम्हीच टाकले असतील, मला काय माहित. तुम्ही जे टाकलं ते तुम्हाला मिळेल. तुम्ही सोनं नाणं टाकलं असतं, तुम्ही जर काही दागिने टाकले असते तर तुम्हाला मिळाले असते. ते तुम्ही नाही टाकलं, तुम्ही कोळसा टाकला, कोळसा घेऊन जा. जे तुम्ही तिथे ठेवलं ते प्रारब्ध. मग माझ्या कर्मसाठ्यातून जे मला प्राप्त होतं या जन्मामध्ये, आणि ती देह म्हणजे तो देहही मिळतो मला आणि ती परिस्थिती पण मिळते. परिस्थिती सुद्धा प्रारब्धामुळे मिळते. मग ती प्रारब्धामुळे मिळाली आहे म्हणून त्या परिस्थितीशी झगडण्यापेक्षा त्या परिस्थितीला स्वीकारणं ह्याच्यात पुरुषार्थ आहे. आणि म्हणून हे जे प्रारब्ध कर्म आहे हे माझ्या आजपर्यंतच्या झालेल्या अनेक जन्मांमध्ये जे माझं म्हणजे मानव जन्मामध्ये जे माझं कर्म होतं त्या कर्माचा संचित साठा जो होता तो साठा ह्या जन्मात आणि परिस्थितीच्या स्वरूपामध्ये जे आज मला उपलब्ध झालं आहे ते माझं प्रारब्ध. मग मी कोणत्या घरात जन्मलो, कोणत्या ठिकाणी जन्मलो, कशा परिस्थितीत जन्मलो, माझ्या समोर हे जीवन कोणत्या स्वरूपात येतं, कशा परिस्थितीत येतं, हे माझं प्रारब्ध. आणि हे प्रारब्ध आनंदाने स्वीकारण्यापलीकडे पर्याय नाही. कितीही याच्याशी भांडत राहिलो ते बदलणार नाही. काय होईल, कसं होईल, जे व्हायचंय तेच होईल, जसं व्हायचंय तसंच होईल. माझ्या रडण्यानी माझ्या कुंथण्यानी काहीही होणार नाही. असं जर झालं असतं तर खूप आपले टेन्शन आपण आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना वाटून दिले असते की घे रे बाबा थोडं थोडं टेन्शन आणि कर मला मोकळं. तसं नाही होत. ज्याचं प्रारब्ध त्यालाच भोगावं लागतं. आणि म्हणून प्रारब्ध कर्म म्हणजे कर्माचा सिद्धांत हा अतिशय मजेशीर सिद्धांत आहे. तो जर चांगला म्हणजे असं ठसवून घेतला ना मनामध्ये, जीवन अतिशय आनंदी झाल्याशिवाय राहत नाही. कारण हेच प्रयोजन आहे देहाचं. आणि हे प्रयोजन ज्याला कळतं ना त्याचं आयुष्य आनंदी झाल्याशिवाय राहत नाही. मग सुख दुःख पिसे आत्म्यास नसे ही त्याची अवस्था होऊन जाईल. म्हणून हे जे प्रारब्ध कर्म आहे हे प्रारब्ध कर्म हे माझ्या देह आणि परिस्थिती या रूपामध्ये मला मिळतं. तर जसं मिळालं तसं ईश्वरांनी दिलेलं आहे. या बुद्धीने जर मी ते स्वीकारलं, मी काळी असेल, गोरी असेल, उंच असेल, ठेंगणी असेल, व्हॉटेवर जशी असेल तशी ऍक्सेप्ट. म्हणून जोपर्यंत हे ऍक्सेप्टन्स आपल्या आयुष्यामध्ये येत नाही ना तोपर्यंत जीवनामध्ये आनंद निर्माण होण्याची सुतराम शक्यता. तिसरं आहे संचित. आपल्या संचित कर्म जे आपलं संपूर्ण जन्मातलं जे जाणीवपूर्वक केलेलं कर्म आहे आता मागच्या जन्मात मागच्या गोष्टी खर्च करायच्या आणि आजची गोष्ट शिल्लक टाकायची. हा व्यवहारातला नियम आहे की जे मी आज कमावलं ते मी शिल्लक टाकावं, जिथे जास्तीत जास्त मला व्याज मिळेल तिथे शिल्लक टाकावं. आणि म्हणून आजचं जे कर्म आहे हे कर्म जे मी जाणीवपूर्वक केलेली जी मागच्या सगळ्या जन्मातली जी जमावत आहे त्याच्यामध्ये जे जाणीवपूर्वक जे जमा केलं जातं त्याला म्हणतात संचित कर्म.
हे संचित कर्म बदलत नाही. संचित कर्म नाही बदलत. संचित कर्म बदलत नाही, प्रारब्ध भोगावंच लागतं. मग आता राहिलं कोणतं? क्रियामाण. आणि क्रियामानाचं स्वातंत्र्य असल्यामुळे ह्या क्रियामानाचं स्वातंत्र्य हे पुरुषार्थाने आणि विवेकाने जर मी घेतलं तर निश्चितपणे माझ्या सत्कर्माचा साठा वाढेल. म्हणून जेही काही माझ्या प्रारब्धानुसार मला प्राप्त झालेलं आहे, जेही काही या जन्मात मला प्राप्त झालेलं आहे, ते ईश्वरार्पण बुद्धिमत्तेने किंवा ईश्वरार्पण प्रसाद बुद्धीने, नुसतं ईश्वराने प्रसाद बुद्धीने स्वीकारून त्याच्यामध्ये कोणतीही कर्तृत्वाची भावना न ठेवता जर करत असेल तर मग त्यावेळेस देहाला भोग भोगावे लागत नाही. प्रसाद बुद्धी, जाताना मोदक होते, येताना प्रसाद झाला. जाताना पेढे होते, येताना प्रसाद झाला. प्रपंच सुद्धा असाच समर्पित करता आला तर देताना प्रपंच होता, घेताना मात्र प्रसाद झाला. आणि असं प्रत्येक कार्य, प्रत्येक कर्म असं ईश्वरार्पण बुद्धीने, प्रसाद बुद्धीने त्या परमात्म्याच्या जर चरणी आपण अर्पण करू शकलो तर निश्चितपणे त्यापासून मिळणारच आहे तो आनंदच आहे. ते दुःख कसं असू शकेल? ज्या स्वरूपाला मी अर्पण करतोय ते जर दुःख रूप नाहीये तर मला मिळणारी गोष्ट ही दुःख रूप असेलच कशी? तो जर आनंद रूप आहे तर त्यांनी माझ्या प्रारब्धानुसार मला जे मिळालेलं आहे ते आनंद रूपीच असणार आहे. आणि त्याचा उपभोग सुद्धा मला आनंदाने आणि त्यागाने घ्यायचा आहे. ते न त्यक्तेन भुंजिता, त्यागाने मला त्याचा सगळा उपभोग घ्यायचा आहे. आणि हे सगळं स्वातंत्र्य स्वीकारून ह्या जन्मात पुरुषार्थ मला करावा लागेल. ह्या अनुषंगाने प्रारब्धाचा आणि पुरुषार्थाचा हा एक निकटचा सहसंबंध असं आपल्या लक्षात येतो. आणि हे जर आता सगळं आपण पाहिलं तर लक्षात येईल की आपल्या क्रियामाण कर्माचा सगळा संबंध हा आपल्या प्रयत्नांशी आहे. आणि म्हणून मग पुरुषार्थाचा विचार हा अतिशय महत्वाचा ठरतो. बरं, कर्माच्या बाबतीत आणखीन एक मजेशीर गोष्ट आहे की कर्मामध्ये वजाबाकी नाही. पुण्यकर्म केलं, खूप पुण्यकर्म केलं म्हणून पापकर्म कमी होत नाही. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. खूप पाप केली आणि आता यज्ञ याग केला पुण्य मिळावं म्हणून. पण असं नाही होत की पाप केली म्हणून मग आता पुण्य मिळण्यासाठी मी कर्म केलं तर माझी पापाची कर्म कमी होतील किंवा त्याची वजाबाकी होतील, हे नाही होत. कर्मामध्ये बेरीजच आहे. आणि ही बेरीज म्हणजे इतकी भयानक आहे ती. जशा कॅन्सरच्या पेशीज वाढतात ना तशी बेरीज आहे कर्मांची. आता इथे खूप आचार्यांनी इतकं मजेशीर हे वर्णन केलेलं आहे ना सगळं. गीतेमध्ये सुद्धा कर्मयोग कर्मसन्यास योग जेव्हा आपण वाचतो तेव्हा या सगळ्या गोष्टींचा हा सगळा एक भाग आपल्या समोर अत्यंत छान चांगल्या पद्धतीने भगवंतांनी प्रकट केलेला आहे. म्हणून ह्या जन्माचं जे प्रारब्ध आहे हे प्रारब्ध रडत रडत, शब्द खूप छान आहे, रडत कुढत भोगण्यापेक्षा हे मला भोगून संपवावं लागेल. माझ्या हातात जर कोणी 100 रुपयाची नोट मला दिली तर ती नोट मला संपवावीच लागेल. आणि ती संपून पुन्हा नव्याने काही निर्मिती मला त्या ठिकाणी करावी लागेल. म्हणून मग हे जे प्रारब्ध आहे हे प्रारब्ध अत्यंत आनंदाने भोगून, कारण माझ्या हातात तेवढंच आहे, प्रारब्ध अत्यंत आनंदाने भोगून स्वीकारून त्याला आहे तसं स्वीकारण, स्पष्ट, त्याच्यात कॉम्प्रोमाइजच नाही, अशा पद्धतीने स्पष्टपणे स्वीकारून हे प्रारब्ध मला भोगावं लागेल. आता मी करतो, मी भोगतो, ही जी जीवाची धारणा आहे याच्यामुळे जे दुःख होतं त्या दुःखाच्या बाबतीमध्ये मग या ठिकाणी भगवंतानी ह्या अशा कर्माच्या किंवा हे जे कर्माच्या बाबतीतलं जे अज्ञान आहे, मी करतो आणि मी भोगतो, हे अज्ञान निवृत्ती करावी लागेल. अर्थात अज्ञानाची निवृत्ती ज्ञानानेच होईल. पण ह्या अज्ञान निवृत्तीसाठी एक चित्ताची शुद्धता, जमीन तयार होईल, त्या ठिकाणी नांगरणी होईल. आता आहे ना जून महिन्यामध्ये नांगरणी पेरणी होईल
त्याच्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी तयार ठेवलेल्या आहेत. ही नांगरणी आणि पेरणी होण्यासाठी मी करता नाही, मी भोगता नाही, ही वृत्ती दृढ करणं हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून मग या ठिकाणी नित्यकर्म करावीच लागतात आणि विहित कर्म सुद्धा करावीच लागतात. परंतु विहित कर्म करत असताना कुठल्याही प्रकारची फळाची आशा न ठेवता कर्म कर, असं भगवंतानी कर्मयोगामध्ये आपल्याला सांगितलं. आणि आधीच सांगितलं योग म्हणजे काय, तेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य पाहिजे. आता आता या ठिकाणी मनाला कळलं कर्म म्हणजे काय. आता मन तयार झालं बुद्धीच्या ठिकाणी सरेंडर व्हायला. आणि कर्मामुळे आणखीन एक गोष्ट घडते की कर्माची जी फळं असतात ना, ती 4 प्रकारची फळं सांगितली. त्याच्यामध्ये उत्पत्ती होते, प्राप्ती, विकार आणि संस्कार. हे कर्माचे फळ आहेत. पण या फळामध्ये कुठेही कुठल्याही संतांनी कुठल्याही वैदिक शास्त्रामध्ये कर्मामुळे मोक्ष प्राप्ती हे फळ सांगितलेलं नाही. मग आता मोक्ष प्राप्ती नाही तर ज्ञानाशी त्याचा काय संबंध आहे बरं? कारण ज्ञान प्राप्त करायचं असेल तर अज्ञान घालवावं लागेल. आणि ज्ञान हे चैतन्य युक्त आहे, तर चैतन्य युक्ताची प्राप्ती ही चैतन्यानेच होईल. कर्म तर जड आहे. मग ह्या जडाने चैतन्याची प्राप्ती कशी होईल? या ठिकाणी खूप एक चांगला 2 प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतात. ते 2 प्रश्न असे आहे की मग आता असं जर करायचं असेल, मला जर ज्ञान किंवा ज्ञानाच्या प्राप्तीपर्यंत जर पोहोचायचं असेल, तर 2 प्रश्न माझ्या मनात येतात की मी कर्माचा आरंभच नाही केला तर काय होईल? कर्मच नाही सुरू केलं. चला, ठेविले अनंत तैसेची राहावे संतांनी सांगितलेलं आहे. त्याचे दोन्ही अर्थ होतात. प्रारब्ध आहे तसं छान पद्धतीने भोगावं आणि समाधानात जीवन घालवावं, हाही अर्थ आहे. नाही तर मग ठेविल्यानंतर तैसेची राहावे. चाललंय, व्यवस्थित चाललंय, आयुष्य छान चाललंय. काही देरहरी खाटल्यावर सुरू आहे माझं, पण दोन्ही अर्थ आहे. मग कर्मच नाही केलं तर काय हरकत आहे? त्याच्यापासून भोगही मिळणार नाही, त्याच्यापासून काही फळही मिळणार नाही, त्याच्यापासून काही सुख दुःखही मिळणार नाही. राहतो तसाच. कसं शक्य होईल? कर्म केलं नाही, पण त्याच्यामध्ये सगळे चिंतन सुरू आहे ना त्याचं. 2 साधू नदी पार करत होते. एक तरुण सुंदर स्त्री आली आणि म्हणाली मला सुद्धा ही नदी पार करायची. ईश्वर कोणत्या रूपात येईल आणि परीक्षा घेईल सांगू नाही शकत. त्यातला वृद्ध साधू म्हणतो की नाही, मी तर माझं ब्रह्मचर्य स्वीकारलेलं आहे, मी संन्यासी आहे, मी तुला माझ्या सोबत किंवा तुला माझ्या खांद्यावर धरून मी नेऊ नाही शकत. पण तरुण साधू म्हणतो मी घेऊन जाऊ शकतो, चल बैस माझ्या खांद्यावर, चल घेऊन जातो. तिला नेऊन पोहोचवून देतात, तिथे ती निघून पण जाते. पण जो वृद्ध साधू आहे तो कायम त्या चिंतनात राहतो की अरे हा हा तर संन्यासी आहे, याने कसं काय नेलं तिला, मग तो का नाही नेलं? तो चिंतनात राहिला, तो कर्म करून मोकळा पण झाला त्यातून, तो त्याच्यात लिप्त नाही राहिला. म्हणून मग मी कर्मच आरंभ केला नाही तर काय होईल? असं नाही होणार. कर्मच जर आरंभ केलं नाही आणि इंद्रियाला संयमित केलं तर ते निष्काम नाही होत. कारण त्या ठिकाणी माझं मन आणि त्या मनाच्या माध्यमातून माझा सतत विचार त्या ठिकाणी सुरूच आहे. आणि त्या गोष्टींचं विषयांचं चिंतन जोपर्यंत सुरू आहे ना, तोपर्यंत कर्म निष्काम तुम्ही अगदी बिना कामाचे जरी बसून राहिले तरी होणार नाही. पण मग आता दुसरं आहे की जे कर्म आहे ते कर्म मी केलं, परंतु त्या कर्माचा मी संन्यास पण केला. मग आता मला कर्मही केलं सोडून पण दिलं, त्याच्या माध्यमातून मला काही होईल का? की कर्माची जी ज्ञान रहित संन्यास आहे, कर्माचा ज्ञान रहित संन्यास आहे. एक तर कर्मच न करणे, दुसऱ्या कर्माचा ज्ञान विरहित संन्यास. ज्ञान विरहित म्हणजे की कर्म तर करायचं आहे, परंतु आज माझा उपास आहे, मला जेवायचं नाही. आज निर्जला माझा उपास आहे. दिवसभर लक्ष खाण्यात पण राहत आहे, पिण्यात पण राहत आहे. ज्ञानरहित संन्यास जर त्या कर्माचा घेतला तर त्यापासून मला म्हणजे मी स्वतः ह्याला याला कर्माच्या बाबतीत हे कर्म निष्काम होऊ नाही शकत. मग मग ह्याच्यावर उपाय काय आहे? तर याच्यावर उपाय हा आहे की जे जे कर्म घडत आहे ते कर्म
त्या कर्माचा साक्षी जो आहे तो साक्षी कोण आहे ही बाब महत्वाची ठरते. ह्या कर्माचा जो साक्षी आहे तो कोण आहे? ज्या वेळेला आपण कर्म करत नाही त्यावेळेला आपलं मन बुद्धी कार्यरत असतं, बरोबर आहे? ज्या वेळेला मी कर्म करत नाही त्यावेळेला आपलं मन बुद्धी कार्यरत असतं, आणि जेव्हा मी कर्म करतो तेव्हा मीच त्या कर्माचा साक्षी असतो. किती मजेशीर गोष्ट आहे. आपण कर्म करीत नाही तेव्हा मनबुद्धी आपलं काम करीत असते, आणि मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे बुद्धी नाही. म्हणजे मी कर्म जरी करत नसतो तरी माझं कर्म बघ, माझ्या कर्माला पाहणारा तो साक्षी आहे. आणि जेव्हा मी कर्म करतो तेव्हा सुद्धा त्याला बघणारा साक्षीच आहे. कारण मी जरी माझ्या कर्माला बघतो म्हटलं तरी मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे बुद्धी नाही, ही आचार्यांनी घडी बसवून दिली आपल्याला. किती आता झाली थोडीशी गडबड की कर्म करायचंही नाही, कर्माचा संन्यास घेऊन जाणीवपूर्वक अज्ञानाचा संन्यास घेऊन सुद्धा कर्म. आता करायचं नेमकं काय करायचं हा जर विचार आला तर मग ही कर्म करायची कशी? आता आपण या ठिकाणी मूळ मुद्द्यावर असं येतो की कर्म करायची कशी, तर संन्यस्य सर्व कर्माणी, नो द सिस्टीम. त्याच्यानंतर मग आता यूज द सिस्टीम. कळलं आपल्याला सगळं कर्म, कर्माबद्दलचे विचार कळले, क्रियमाण कळलं, प्रारब्ध कळलं, संचित कळलं, सारे प्रकारचे सगळ्या प्रकारचे कर्म, काम्य विहित, सगळी निषिद्ध कर्म, हे सगळं कळलं, सिस्टीम कळली. आता हाऊ टू यूज द सिस्टीम, हे कशी यूज करायची? छान उपदेश सार मध्ये रमण महर्षींनी म्हटलेलं आहे की ईश्वरार्पितम नेच्छयाकृतम चित्त शोधकम मुक्ती साधकम. जर कर्म करायचं असेल तर याच्यामध्ये ईश्वरार्पण बुद्धी असणं गरजेचं. दोन प्रकारचे विचार सांगितले त्या ठिकाणी. उच्च कर्माचे दोन विचार सांगितले की ईश्वरार्पितम नेच्छयाकृतम चित्त शोधकम मुक्ती साधकम. मयि सर्वाणि कर्माणि संन्यास अध्यात्म चेतसः निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्त्वं विगतज्वरः. कोणतंही कर्म करायचं कृष्णार्पण वस्तू. मग कोणतंही कर्म, प्रत्येक काम हे ईश्वरा तू तू माझ्याकडून करून घेतोयस. तुझे कारणे देह माझा पडावा, तुझे कारणे देह माझा पडावा, हा भाव प्रत्येक ठिकाणी असायला हवा. माझं जे कर्म आहे ह्या कर्माचा प्रेरक ईश्वर आहे, मी नाहीये. या कर्माचा प्रेरक जर ईश्वर असेल तर मी त्याचा सेवक आहे, मी त्याचा सेवक आहे. आणि जेही आता माझ्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे हे कर्म त्या ईश्वराने माझ्या वाट्याला दिलेलं कर्म असल्यामुळे आणि ईश्वराला मी माऊली म्हणत असल्यामुळे माऊली माझ्यासाठी वाईट विचार करू शकत नाही. आई माझ्यासाठी वाईट विचार नाही करू शकत, कधीच नाही करणार. मग आई करणार नाही, मग ईश्वराला जर मी माऊली म्हटलं तर ती कशी करेल माझ्यासाठी वाईट विचार? गॉड हॅज बेटर प्लॅन फॉर मी. माझ्यासाठी त्या ईश्वराजवळ कायम कायम एक चांगला प्लॅन रेडी असतो, फक्त तो मला दिसत. आपल्या जीवनाची ब्ल्यूप्रिंट रेडी आहे, आपल्याला माहित नाही म्हणून बरं आहे. माहित झालं असतं तर गडबड झाली असती. ब्ल्यूप्रिंट इज रेडी. ही जर ब्ल्यूप्रिंट रेडी आहे तर मग आता करायचं काय? म्हणून ही ब्ल्यूप्रिंट जर रेडी आहे तर एवढंच करायचं की डू द बेस्ट अँड लिव्ह द रेस्ट टू द गॉड. ईश्वरार्पितम नेच्छयम कृता चित्त शोधकम मुक्ती साधकम. अशा ईश्वरार्पण बुद्धीनी, आता इथे ईश्वरार्पण मन नाही म्हटलं, ईश्वरार्पण बुद्धी. कारण आता इंद्रियांपासून मन हे इंद्रियांपासून थोडस वेगळं होऊन इंद्रियांसकट आता ते कुठेतरी बुद्धीला शरण गेलेलं आहे. आणि म्हणून ईश्वरार्पण बुद्धी हा इथे शब्द आहे. ह्या ईश्वरार्पण बुद्धीने जेव्हा आपण कर्म करतो हे कर्म चित्त शुद्ध होण्यासाठी कारणीभूत ठरतं, आणि असं शुद्ध झालेलं चित्त हे मुक्ती मिळवण्यासाठी सहाय्यभूत ठरत.
जोपर्यंत पाणी खळखळ खळखळ वाहत आहे ना, तोपर्यंत चंद्राचं प्रतिबिंब त्यात पडत नाही. एकदा पाणी शांत झालं की चंद्राचं प्रतिबिंबही त्याच्यामध्ये सुंदर पडतं. मनाचं तसंच आहे. जोपर्यंत खळबळ 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 आहे तोपर्यंत सद्विचारांचं प्रतिबिंब मनामध्ये पडणार नाही. ज्या दिवशी मन शांत होतं त्या दिवशी सद्विचार आकलनाला सुरुवात होते. म्हणून ज्या दिवशी आपल्याला तत्वज्ञान कळायला लागतं त्या दिवशी नक्की समजावं ईश्वराने आपल्या हृदयामध्ये प्रवेश केला. त्या सद्गुरूंनी माझ्या हृदयामध्ये प्रवेश केला. सद्गुरु कृपा झाली. आणि म्हणून हे ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणं हे आयुष्यात खूप महत्वाचं आहे. दुसरी एक संकल्पना खूप छान सांगितली कर्माच्या बद्दल. आपण विचार करतोय यूज द सिस्टीम. आता ईश्वरार्पण बुद्धीने केलं कर्म आणखीन कोणत्या पद्धतीने मी करू शकतो? तो म्हणे यज्ञ बुद्धीने कर्म कर. इदम न मम. यज्ञ बुद्धीने कर्म कर म्हणजे कसं? यज्ञ करतात हे कल्याणासाठी. कल्याणासाठी जेव्हा यज्ञ केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये समर्पण भाव असतो. त्या यज्ञामध्ये समिधा टाकल्या जातात आणि प्रत्येक समिधा जेव्हा टाकली जाते तेव्हा म्हटलं जातं इदम न मम. इदम न मम. तसं इदम न मम हे माझं नाही. जे माझं आहे ते मी नाही. इदम न मम. म्हणून हा जो भाव आहे यज्ञ बुद्धी जी आहे या यज्ञ बुद्धीनी हे जर आपण कर्म केलं तर त्यामुळे आपल्या मनाला आता मन तिथे नाहीच आहे. मन तर समर्पित झालं बुद्धीला. झालं ना, तो योग लागला. आता इथे योग लागला. ज्या क्षणाला मन हे बुद्धीला समर्पित झालं, ज्या क्षणाला बुद्धीने मनाला घेऊन घेतलं आपल्या ताब्यामध्ये त्या क्षणाला योग क्रिया प्रारंभ झाली. हे आहे योगावर आरूढ होणं. हे इथे आता योगावर आरूढ होण्याची प्रक्रिया सुरू होते. सगळ्या प्रकारचे स्किल्स जे सगळे दिसतात हे सगळे स्किल्स आहेत. ही स्किल्स अडॉप्ट केली की मग घोड्यावर बसण्याचं स्किल अडॉप्ट केल्याशिवाय घोड्यावर बसता येत नाही. गाडीचं स्किल अडॉप्ट केल्याशिवाय बाईकवर आरूढ होता येत नाही. तसे आत्मविद्येची ही जी कौशल्य आहेत ही कौशल्य प्राप्त केल्याशिवाय योगावर सुद्धा आरूढ होता येत नाही. योगावर आरूढ होणं म्हणजे जाणीवपूर्वक साधनेच्या माध्यमातून अत्यंत प्रयत्नाने अत्यंत सकारात्मकतेने आपल्या मनाला इंद्रिय विषयापासून ओढून त्या बुद्धीच्या स्वाधीन करणे. आता मन राहिलं का? मन नाही राहिलं, ते निर्मल झालं. अमन नाही म्हणत मी अजून. अमनाला वेळ लागतो. पण तिथे मनाची भूमिका संपून जाते. आता सगळा जो नियंत्रण आहे ना तो निश्चयात्मका बुद्धीचा नियंत्रण संपूर्ण कर्मावर येतो आणि मग तिथेही ईश्वरार्पण बुद्धी सुरू होते आणि मग तिथेही यज्ञ बुद्धीने कर्म होतं. आणि मग एकदा यज्ञ बुद्धीने कर्म सुरू झालं की मग आता बघा मन तर गेलं बुद्धीच्या स्वाधीन. मग आता ते मन इंद्रियांना कुठल्याही प्रकारचं कर्म करण्याचे आदेश देत नाही. कारण शेवटी मनाची संकल्पना सुद्धा काय? मन इज नथिंग बट डिस्पॅच कारकून, डिस्पॅच क्लर्क आहे. बुद्धीचे आदेश घेणे, मनाला देणे, इंद्रियांना देणे. आता तो बुद्धीचे कोणते आदेश घेतो? कारण बुद्धी तर चिदाभासयुक्त आहे. मग ही बुद्धी जी आहे ही बुद्धी त्या मनाला आदेश बाह्य गोष्टींचे आदेश नाहीत कारण ती निश्चयात्मक आहे. आणि असं जे मन आहे हे मन आता बुद्धीचे जेव्हा आदेश मानायला लागतं तेव्हा इंद्रियाधीन कर्म आपोआप कमी होतात. खूप इतका सुंदर विचार आहे हा. या विचाराचं फक्त एक यूज द सिस्टीम. ही सिस्टीम जर खरंच मला छान म्हणजे सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने ही सिस्टीम जर आपण पाहिली ना अतिशय अतिशय आनंदाची अशी होऊन जाते. म्हणून मग तू मनसा नियम करी निश्चय होयांतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततु सुखे. आता या ठिकाणी मन जेव्हा बुद्धीच्या अधीन झालं इंद्रियांना जेव्हा कोणत्याही प्रकारचे विषयासक्त होण्याचे आदेश त्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी कोणते दुःख आणि कोणते सुख मानावे बरं. मग आता विचार येतो की सगळं मान्य आहे. हे सगळं तात्विक दृष्ट्या आपल्याला पटलं. पण मग ही कर्म करायची कशी? ही यज्ञ भावनेने कर्म करायची कशी?
आता कर्म करायची तर ज्ञानकुंड पाहिजे, अग्निकुंड पाहिजे, त्याच्यात घालायला समिधा पाहिजे. हे तर सगळं बाह्य कर्म आहे. तुम्ही तर सांगून राहिले इंद्रियाचं, स्वतःच्या बाबतीत सांगून आता कसं करायचं? आपल्याला इथे करायचं की उद्धरेद आत्मनात्मानं, आणि उद्धरेद आत्मनात्मानं ही ही मूलभूत संकल्पना घेऊन आता योगारूढ आपण कर्माच्या योगावर आरूढ होताना ह्या सगळ्या गोष्टी कशा फॉलो कराव्या? मग यज्ञ बुद्धीने जर मला कर्म करायचं असेल तर मला काही यज्ञ कुंड तयार करावे लागतात आणि माझ्याजवळ मला समिधाही ठेवाव्या लागतात. पण मजेशीर संकल्पना आहे. आणि ही जर म्हणजे यूज द सिस्टीम या ह्याच्यात जर आपण आणली ना, तर एक 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 आपणच आपल्यापासून वेगळं राहून स्वतःला पाहण्याची एक ज्याला आपण म्हणतो की आपण आरशात स्वतःला पाहतो, परंतु स्वतःपासून दूर होऊनच स्वतःला पाहण्याची क्षमता आणण्याची ताकद या विचारांमध्ये. म्हणून मग ज्ञानेंद्रिय जी आहेत माझी, जी भरकटत आहे, आता त्याच्या पहिल्यांदा समिधा करू आपण. ह्या समिधा कशात टाकायच्या? तर म्हणे या समिधा टाका संयम रूपी अग्नीला अर्पण करा. सुंदर विवेचन आहे. ज्ञानेंद्रियांच्या समिधा या संयम रूपी अग्नीला समर्पित करा. मग ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचे टप्प्याटप्प्याने जाऊ. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचे विषय आहे, तर ह्या कर्मेंद्रियांना ज्ञानेंद्रिय रूप अग्नीमध्ये हवन करा. बरं ठीक आहे. मग आता व्हॉट अबाउट श्वसन? श्वसनाचं काय करायचं? तर म्हणे ही जी प्राणशक्ती आहे ही आत्मनिग्रह रूपी जो अग्नी आहे त्याच्यामध्ये हवन करा. ठीक आहे, शरीर इंद्रियाचं झालं. व्हॉट अबाउट माइंड अँड इंटेलेक्ट? मन आणि बुद्धीचं काय करू? तर म्हणे मन आणि बुद्धी आत्मतत्व रूपी अग्निकांडामध्ये आहुती द्या. हे सुंदर विचार. बरं ते सगळं झालं. ह्या सगळ्यांचे आहार, पण या आहाराचं नियमन करून ती प्राणशक्तीमध्ये तिच्या समिधा अर्पण करा. आता हे सगळं झालं, राहिला कोण? हे सगळं भोग भोगणारा जीवात्मा. या जीवात्म्याचं काय करायचं? तर म्हणे या जीवात्म्याचं हवन करा ब्रह्माग्नीत. ब्रह्माग्नीत. मग राहिलं अज्ञान. आता जीवाचं तर गेलं, अज्ञानाचं काय करू? तर म्हणे मग अज्ञानाचं हवन ज्ञानाच्या अग्नीत. एक टप्प्याटप्प्याने ही साधना जेव्हा वर जाते ना, मग तेव्हा अनुभव येईल ब्रह्मार्पणम ब्रह्मकवी ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतं ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधी. आतापर्यंत म्हणजे समिधा वेगळ्या होत्या, अग्नकुंड वेगवेगळी होती. आता या ठिकाणी तेव्हा जीवात्म्याचं या ब्रह्माग्नीमध्ये हवन केलं, तेव्हा असं लक्षात आलं की अर्पण देवता ब्रह्म, हवन द्रव्य ब्रह्म, अग्नी हाही ब्रह्मरूप, यज्ञ करता हाही ब्रह्मरूप, आहुती ही पण ब्रह्मरूप, कर्म समाधी हेही ब्रह्म. कर्माच्या ठिकाणी ब्रह्म. ही जी यज्ञ बुद्धी आहे कर्मातली, म्हणून जेव्हा हा श्लोक फार सगळीकडे म्हटला जातो, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवै ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाहिता. आता ह्या यज्ञ बुद्धीने जेव्हा कर्म केलं जातं तेव्हा त्याच्यानंतर जी आत्मतृप्ती येते, त्या आत्मतृप्तीने मग कुठल्याही प्रकारचा एक दोष कर्माचा लागत. कारण तर या ठिकाणी काय घडलं? उपभोग हा वासना रहित झाला, इंद्रिय आणि अंतःकरण हे नियंत्रित झाले, आणि मुख्य म्हणजे या कर्मबंधापासून. आता इथे विचार येतो कर्मबंधापासूनची मुक्ती. पण मन हे बुद्धीला समर्पित झालं, उच्च ध्येयाशी समर्पित होण्यासाठी हे बुद्धीशी समर्पित झालं. आणि म्हणून जे यज्ञ भावनेने किंवा यज्ञ बुद्धीने कर्म केलं जातं, मग आता त्याच्यात फळ जेव्हा
म्हणजे सगळं ईश्वर, सगळी देवता आपण सगळं जेव्हा तिथे ब्रह्मस्वरूप आलं, तिथे चैतन्य आलं, आता इथे कुठे आलं फळ कर्माचं? मग असा जो योगयुक्त कर्म करतो साधक, हा योगयुक्त कर्म हा ईश्वरार्पण बुद्धीने, यज्ञ बुद्धीने आणि फलासक्त विरहित अशा पद्धतीने तो. आणि ही जी बुद्धियुक्त अंतःकरण आहे, ह्या बुद्धियुक्त अंतःकरणाने जे कर्म केलं होतं, त्या कर्माला बंधन लागत नाही. आता हे सर्व जरी खरं आहे, कर्मजम बुद्धियुक्त फलम त्यक्त्वा मनुष्यः जन्म बंध विमुक्ता पद्म गच्छन्ति. तर अशा अशा ईश्वर बुद्धी, यज्ञ बुद्धी आणि फलासक्तीचा हे करून त्याग करून जे कर्म केलं जातं, त्या कर्मामुळे कुठल्याही प्रकारचं म्हणजे बंधन आहे, कर्माचं बंधन आहे, हे बंधन लागत नाही. आणि म्हणून हे जे आहे कर्मण्येवाधिकार अस्ति मा कदाचन, हा जो एक अत्यंत सगळ्यांना आवडणारा श्लोक, त्या श्लोकाचा सुद्धा या ठिकाणी संदर्भ आपल्या समोर येतो. आता हे सगळं खरं आहे, मानलं, या पद्धतीने कर्म केलं, पण मला तर वाटचाल करायची कर्मापासून नैष्कर्मापर्यंत. माझं ध्येय ते आहे. माझं साधन जरी कर्म असलं ना, तरी माझं ध्येय हे नैष्कर्म प्राप्ती, आत्मस्वरूपाची प्राप्ती हे माझं ध्येय आहे. चैतन्य तत्वाची प्राप्ती नव्हे, मीच चैतन्य तत्व आहे ही अनुभूती, ह्या परोक्षानुभूती, हे माझं ध्येय आहे. मोक्ष सिद्धी हे माझं ध्येय आहे. हे मी कसं साध्य, कर्माने साध्य होईल का? हे कर्माने साध्य होईल का? कसं होईल? कसं असतं बघा, जोपर्यंत मी कर्मात लिप्त असतो ना, तोपर्यंत अकर्ता ही अनुभूती येत नाही आपल्याला. म्हणजे मी करत नाही, मी भोगत नाही, ही अनुभूती येत नाही. पण ज्या क्षणाला मी अकर्ता आहे, ही अनुभूती ज्ञानाच्या माध्यमातून येईल, त्या क्षणाला मी कर्ता किंवा अकर्ता ही वृत्ती शिल्लक नाही. आणि म्हणून कर्मात लिप्त असेपर्यंत ज्ञानाची अनुभूती असल्यामुळे आणि ज्ञान प्राप्त झाले, ही सुद्धा अनुभूती निवृत्त झाल्यामुळे आता कर्मात लिप्त असेपर्यंत ज्ञान प्राप्ती शक्यता नाही. देअर इज नो पॉसिबिलिटी. नाही म्हणजे नाही. कारण मला प्राप्ती करायची आहे, कर्म हे जड आहे. आता ज्या ज्ञानामुळे अज्ञानाची निवृत्ती झाली, ते जे ज्ञान आहे ते चैतन्ययुक्त ज्ञान असल्यामुळे आणि कर्म हे जड असल्यामुळे कर्म त्या ज्ञानाला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. कारण कर्म अज्ञानातून घडतं आणि ज्ञान ही ह्या सगळ्या कर्माने चित्त शुद्ध झालेल्या चित्ताने केलेल्या साधनेपासून आलेला हा स्वरूपानुभव. म्हणून ज्या ज्ञानामुळे अज्ञानाची निवृत्ती झाली, ते ज्ञान पुन्हा कर्माला स्पर्श करत. बघा, रात्री फिरायला गेलो, खूप काहीतरी भूत भूत दिसले, मला खूप भीती वाटली. तिथे जाऊन पाहिलं, ते भूत नव्हते, तू खाम. पण जोपर्यंत तू भूत दिसते तोपर्यंत शोधण्याची वृत्ती आली, भूत घेतलास ना, कर्म सुरू झालं. ज्या क्षणाला तो खांब आहे, भूत नाही हे कळलं, त्या क्षणाला माझ्या कर्माचा चक्र थांबून गेला, माझा शोध थांबून गेला. साप ज्या क्षणाला मला कळला, त्या क्षणाला तिथे मला दोरीवर मी सतत सतत साप आहे असं म्हणत होतो. पण ज्या क्षणाला मला तो साप आहे हे कळलं, त्या क्षणाला शोध घेतला. म्हणून ही जी विद्या आणि अविद्या आहे ना, ती जी अविद्या जी आहे, त्या अविद्या निवृत्तीसाठी कर्म हे साधन होऊ शकत. याचं महत्वाचं कारण ही सर्वसामान्य जी कर्म असतात ती देहाशी निगडित आहे. आणि सिद्धांत असा आहे की जे माझं आहे मी नाही, देह माझा आहे मी देह नाही, इंद्रिय माझे मी इंद्रिय नाही, मन माझं आहे मी मन नाही, बुद्धी माझी आहे ते मी.
मग जे माझं नाही त्याच्याशी निगडीत असणाऱ्या गोष्टी ह्या सत्य असतीलच कशा? ह्या तर सगळ्या जड आहेत. आणि मला तर आत्मज्ञान हवं आहे ज्या ठिकाणी देहभाव हा नाहीच. देहबुद्धी ते आत्मबुद्धी, कर्म टू निष्कर्म, देहबुद्धी टू आत्मबुद्धी, अध्यारोप टू अध्यास, अध्यस्त सॉरी अध्यारोप टू अध्यस्त. हा जो सगळा प्रवास आहे, हा सगळा प्रवास चित्तशुद्धी झाल्यानंतर सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून महावाक्याचा उपदेश घेऊनच साध्य होऊ शकते. कारण सद्गुरूच मला माझ्या समोर माझ्या स्वरूपाचा आरसा देतात आणि हे तू आहेस बघ, स्पष्ट देतात आरसा. फक्त त्या आरशात पाहून मी कोण आहे हे जाणून घेण्याची क्षमता ज्याची त्याची. म्हणून मग हा सिद्धांत पक्का होतो की कर्मानी ज्ञान प्राप्त होतं. कारण याचं महत्वाचं कारण आहे, कर्मामध्ये ते ज्ञानामध्ये साध्य आणि साधन हा संबंध नाही. साध्य माझं जर आत्मतत्वाची प्राप्ती असेल, मला जर ब्रह्मतत्वाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर त्याच्यासाठी साधन कर्म होऊ शकत नाही. कर्माने एक एक माइलस्टोन मला प्राप्त चित्तशुद्धीचा. पण जे मला प्राप्त होईल ते प्राप्त झाल्यानंतर तिथे ज्ञान नाही प्राप्त होणार. पण हा जो संबंध आहे हा चैतन्ययुक्त साध्य आहे आणि अचेतनाच्या माध्यमातून ते साध्य होणार. साधन जड आहे, साध्य चैतन्ययुक्त आहे. म्हणून ह्या जड साधनांनी चैतन्य साध्य प्राप्त होऊ शकत नाही. नॉट पॉसिबल. हा साधन साध्य संबंध नाही. नंतर दुसरी गोष्ट अंगांगी सुद्धा संबंध नाहीये. ह्या सगळ्या फक्त माझ्या ज्ञान मार्गावर जाण्यासाठी मला मिळालेले क्वालिफिकेशन्स आहेत. आणि हे क्वालिफिकेशन्स ज्याचे त्यालाच प्राप्त करावे लागतात. हे क्वालिफिकेशन्स स्वतःलाच ती परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल, स्वतःलाच पेपर सोडवावा लागेल आणि स्वतःलाच ती परीक्षा पास व्हावी लागेल. रामा तुझे काय उत्तीर्ण व्हावे. हा भाव एकदा मनात दृढ झाला ना, तर मग मी जे कर्म करतोय इदम न मम ही दृष्टी त्याच्यामध्ये निर्माण होईल. आणि ही एकदा दृष्टी निर्माण झाली की मग सर्व मार्गांनी चित्ताला शांती मिळेल. आता इथे चित्त शांतीसाठी ह्या ठिकाणी चित्त शांतीची प्रक्रिया झाली. इथे चित्त शांती होईल. आचार्याने छान साखळी दिली आहे. आधी सांगितलं साधनेची इतकी सुंदर साखळी आपल्याला याच्यात सांगितलं. हे सगळं ज्ञान उपलब्ध आहे, पण ते प्राप्त करून घेण्याची जबाबदारी माझी. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, नाना परी कपडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. सोनं दागिने अनेक असतील, वर्ण एक आहे, कपडे अनेक असतील, धागा एक आहे, पाणी भरपूर आहे, तत्व एक आहे. माती म्हणजे घट अनेक असतील, माती तत्व एकच आहे. सूर्याची किरण घरामध्ये खूप येत असतील, पण सूर्य एकच आहे. हा सगळा विचार करत असताना आता या ठिकाणी जेव्हा माझी इंद्रिय विषयाच्या माध्यमातून जी बाहेर जात होती ना, त्या इंद्रियांवर आता मनाने पूर्ण वेळ घेतला आणि ह्या मनाला आता स्वतःकडे घेतलं. आणि हे मन आता जे आतापर्यंत बहिर्मुख विचार करत होतं, आता ते थोडं अंतर्मुखतेकडे गेलं. आणि त्याला बुद्धीने ठरल्यामुळे तिथे आता योग कर्माचा योग तिथे होतो. मग आता ह्या कर्मातून मला कर्म अकर्म ह्या सुद्धा संकल्पना करणं महत्वाचं असतं. आणि ह्या कर्माच्या माध्यमातून अशा प्रकारच्या कर्माच्या माध्यमातून मला शांती मिळेल, पण भ्रांती नाही जाणार. शांती मिळण्याची गॅरंटी दिलीच आहे आचार्यांनी. आचार्यांनी दिली आहे सगळ्या प्रकारच्या वेदांत तत्वज्ञानाने ह्या चित्त शुद्धीतून शांतीची गॅरंटी दिली आहे. पण पण पुढचा भाग महत्वाचा.
शांती मिळेल, पण भ्रांती नाही जाणार. भ्रांती जर जायची असेल तर ज्या देहाला, ज्या जगाला सत्य मी मानलं, ज्या देहाला, ज्या जगाला मी सत्य मानलं, ती भ्रांती दूर झाल्याशिवाय, ती भ्रांती दूर झाल्याशिवाय मला जगताचं, आत्म्याचं सत्यत्व, मिथ्यत्व या गोष्टी नाही कळणार. मग हे जर व्हायचं असेल तर आता चित्त शुद्ध होणं हे गरजेचं आहे. आणि ह्या अशा अशा कर्माच्या, अशा पद्धतीने कर्माच्या माध्यमातून, कर्मसन्यासाच्या माध्यमातून, त्या कर्मामधला जी आसक्ती आहे त्याच्या माध्यमातून, त्या आसक्ती सोडण्याच्या माध्यमातून, नंतर ईश्वरार्पण बुद्धी कर्मातून, यज्ञ बुद्धीच्या माध्यमातून हा भाग आपल्याला सहज साध्य होऊ शकतो. आणि म्हणून ही भ्रांती जर जायची असेल तर आत्मवस्तूचा शोध लागेल, तो विवेकाच्या सहाय्याने आणि विवेकाच्या साधनेने. आणि तो कसा लागेल पुढच्या सत्रात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम. हरे ओम. हरि ओम. रामकृष्ण हरी. वसू सुंदर झालं, अप्रतिम. रामकृष्ण हरी वसुताई, खूप छान झालं.